नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुले स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आय होप प्रिव्हियस टास्क तुम्ही कंप्लीट केला असेल. तर आता आपण पाहूया टास्क नंबर 5, ज्याच्यामध्ये आपण फिजिक्सचा चॅप्टर नंबर 8 सिलेक्ट केला आहे की ज्याची आज आपल्याला रिव्हिजन करायची आहे. चॅप्टर नंबर 8 आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. MHT मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं वेटेज आहे 3 मार्क्सचं. ठीक आहे, चांगलं वेटेज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं काही ठळक मुद्दे म्हणजेच इम्पॉर्टंट पॉईंट्स दाखवलेले आहेत. तसेच या प्रेझेंटेशनची मी जी लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तरी तुम्ही तिथून ती ॲक्सेस करू शकता. तर ठीक आहे, पाहू आपण एक एक पॉईंट. गॉस लॉ अँड इलेक्ट्रिक फील्ड्स सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतरनं इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी ज्याचे फॉर्म्युले तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले गेले आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज डायपोल. त्याच्यानंतरनं सिस्टम ऑफ चार्जेस. ठीक आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस हा एक थिअरी रिलेटेड टॉपिक आहे. त्याच्यानंतरनं रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल. ओके, तर तुम्हाला इथं रिलेशन प्रोव्हाइड केलं गेलं आहे. ओके, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणजे काय. त्याच्यानंतर पोलरायझेशन अँड डायइलेक्ट्रिक्स. ठीक आहे, पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स याच्यामध्ये सब टॉपिक्स आहेत. कॅपॅसिटर्स अँड कॅपॅसिटन्स. व्हॉट इज अ कॅपॅसिटर अँड हाऊ टू कॅल्क्युलेट कॅपॅसिटन्स किंवा हाऊ टू डिराईव्ह कॅपॅसिटन्स. तर याच्यावर तुम्हाला CET मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कॅपॅसिटर कॉम्बिनेशन्स. दोन प्रकारचे कॉम्बिनेशन असतात. एक असतं सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं असतं पॅरलल कॉम्बिनेशन. तर त्या दोन्हींसाठी इथं फॉर्म्युला प्रोव्हाइड केला गेला आहे. त्याच्यानंतर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर्स. याचाही फॉर्म्युला तुम्हाला इथं दिलेला आहे. तर चॅप्टर नंबर 8 याच्यातील महत्त्वाचे टॉपिक म्हणजे कोणते, तर कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स. आपल्याला कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर ते सिरीजमध्ये असू शकतात, पॅरललमध्ये असू शकतात. ओके, आणि त्याच्यानंतर एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं ॲज अ न्यूमेरिकल. आणि तसं जर पाहिलं तर थिअरीसाठी कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात, किंवा गॉस लॉ, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, देन रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल. तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, एक मीडियम लेवलचा टॉपिक आहे हा, मतलब इलेक्ट्रोस्टॅटिक्स. वेटेज पण 3 मार्क्सचं आहे. तुम्ही तो रिवाईज करायचा आहे आज. आणि आज फिजिक्ससाठी फक्त एकच आपण चॅप्टर ठेवलेला आहे. तर नंतर वळूया केमिस्ट्रीकडे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आज एकच चॅप्टर आहे, जो की आहे चॅप्टर नंबर 7, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. तर MHT मध्ये या चॅप्टरचं वेटेज आहे 2 मार्क्सचा. ठीक आहे, वेटेज थोडंसं कमी आहे, पण म्हणजे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. हा चॅप्टर आपल्याला करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण जर पाहू शकलात तर इंट्रोडक्शन टू पी ब्लॉक एलिमेंट्स. तर त्याच्यामध्ये ग्रुप 16 आहे ऑक्सिजन फॅमिली, देन ग्रुप 17 होलोजन्स, देन ग्रुप 18 नोबल गॅसेस आहेत. ते कोणते कोणते आहेत ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18. ओके, देन ऑटोमिक प्रॉपर्टीज इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर anomalous behavior oxygen and fluorine shows the unique trends due to small size, high gravitivity, then absence of d orbitals. ठीक आहे, त्याच्यानंतर हायड्राइड्स इथं तुम्हाला दिले ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18 मध्ये हायड्राइड्स नाही एक्सेप्ट झिनॉन फ्रॉम कंपाऊंड्स इन स्पेशल कंडिशन. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये फक्त एक अभ्यास करायचा आहे, ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे ग्रुप 16, 17 अँड 18 एलिमेंटचा. त्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे त्यांचं, ऑटोमिक प्रॉपर्टीज कशा आहेत त्याच्यानंतर अॅनामोलस बिहेवियर कसं आहे. ओके, हायड्राइड्स. ठीक आहे, याच्यात नंतर पाहिलं तर रिॲक्टिव्हिटी. ठीक आहे, रिॲक्टिव्हिटी कशी असणार, त्याची रिॲक्ट करण्याची प्रॉपर्टी कशी असणार इतर एलिमेंट्स बरोबर. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट्स ग्रुप 16, ग्रुप 17 अँड ग्रुप 18. नंतर ना कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन अँड सल्फर. ठीक आहे, ऑक्सिजन आणि सल्फरचे तर कंपाऊंड्स आहेत. त्याच्यानंतर ऑक्झॅसिड आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर क्लोरीन अँड हायड्रोजन क्लोराईड. ओके,
आणि नंतर जर पाहिलं तर लास्टचा आहे नोबल गॅसेस. ग्रुप 18 एलिमेंट्स वी नो दॅट आर नोबल गॅसेस. तर ठीक आहे, अशा प्रकारे याच्यामध्ये जास्त काही नाही. ग्रुप 16, 17 आणि 18 एलिमेंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यावर डायरेक्ट कसं क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज नॉट फ्रॉम ग्रुप 16. तर त्याच्यात एखादा एलिमेंट असेल की जो ग्रुप 16 मधून नसेल तर तुम्हाला ओळखायचा आहे. या प्रकारे क्वेश्चन पडू शकतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ना प्रॉपर्टीज विचारल्या जाऊ शकतात थेअरी क्वेश्चनसाठी जर विचारलं तर. ओके, आणि नोबल गॅसेसवर पण क्वेश्चन येऊ शकतो. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपला केमिस्ट्रीचा, आणि हा एकदम सोपा टॉपिक आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 याच्या प्रॉपर्टीज, कोणते एलिमेंट्स आहेत, युनिकनेस काय आहे, त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे. ओके, हे तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, वेटेज थोडं कमी आहे, म्हणजे तुम्ही याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक केले तरी तुमचा हा चॅप्टर होऊन जाऊ शकतो. तुम्ही सीईटी मध्ये अटेम्प्ट करू शकता. ओके, नंतर जर पाहिलं तर सर्वात इम्पॉर्टंट मॅथमॅटिक्स पार्ट 1. ओके, तर मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये आपण 2 चॅप्टर ठेवले आहेत. तर आज फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये एक चॅप्टर ठेवायचं कारण म्हणजेच हे, कारण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि वेक्टर्स हे चॅप्टर म्हणजे खूप चांगले आहेत. त्याच्यातली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे आणि वेक्टरचं वेटेज खूप जास्त आहे. चॅप्टर आय थिंक थोडासा म्हणजे वास्ट आहे, पण वेटेज भरपूर आहे, त्याच्यामुळे आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा लोड कमी केलेला आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये आपण 2 चॅप्टर ठेवलेले आहेत. तर ठीक आहे, पाहूया चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. MST CET मध्ये याचं वेटेज आहे 4 मार्क्सचं. आणि चॅप्टर नंबर 5 वेक्टर्स, MST CET मध्ये याचं वेटेज आहे 8 मार्क्सचं. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचे इथं काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. आता हे एक मी वाचून दाखवण्यापेक्षा मी मेन टॉपिक सांगतो. फक्त तुम्ही इथं या नोट्स तुम्ही घेऊ शकता, प्रोव्हाइड करू शकता. ह्या एकदम परिपूर्ण नोट्स आहेत लास्ट टाइम रिव्हिजनसाठी, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व इक्वेशन्स किंवा फॉर्म्युले प्रोव्हाइड केले गेले आहेत. आणि तर आता जे इक्वेशन असतील, फॉर्म्युले असतील, जे जनरल फॉर्म्स असतील, तर ते तुम्ही तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करून ठेवू शकता. तर पाहू शकता कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्सचं इक्वेशन दिलं आहे. त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन्स फाउंड युजिंग ऑक्झिलरी इक्वेशन. देन स्लोप आर m1 m2. ओके, देन सम ऑफ स्लोप्स, प्रोडक्ट्स ऑफ स्लोप्स. त्याच्यानंतर ना होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. जनरल फॉर्म आपल्याला इथं दिलेला आहे होमोजिनियस इक्वेशनचा. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ लाईन, डिस्टिंग, देन कोइन्साइडंट आणि नो रिअल लाईन्स. ठीक आहे, तर याचं सर्वांचं तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ॲज इट इज या नोट्स रेफर करू शकता. ठीक आहे, तर नेक्स्ट याच्यामध्ये आहे अँगल बिटवीन द लाईन्स. टॅन थिटा इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. तर ठीक आहे, इथं थिटा आपला अँगल असणार आहे, अँगल बिटवीन 2 लाईन्स. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक टॉपिक्सचे आपण फॉर्म्युले प्रोव्हाइड केलेले आहेत, याच्यात स्किप आपण काही केलेलं नाही. त्याच्यानंतर ना जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इथं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, लाईन्सचं. त्याच्यानंतर ना जर आपण पाहिलं तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पॉईंट कसे फाइंड करायचे. ठीक आहे, त्याचे फॉर्म्युले तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर ऑफ लाईन. ठीक आहे, जॉईंट इक्वेशन ऑफ बायसेक्टर इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जास्त काही नाही, फक्त लाईन्सचे इक्वेशन, त्याच्यानंतर अँगल्सचे इक्वेशन किंवा अँगलचे फॉर्म्युले, बायसेक्टर्सचे फॉर्म्युले हे तुम्हाला माहिती असणं, पाठ असणं तुमच्या गरजेचं आहे. त्याच्यानंतर लाईन्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच वेळेस तुम्ही सम सॉल्व करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला चॅप्टर नंबर 4 मॅथ पार्ट 1चा आज रिव्हिजन करायचं आहे. तर याच्यावर जेवढे व्हाल तेवढे न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व करा, PYQज सॉल्व करा. आणि जसं की आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, ती टेस्ट सिरीज तुम्ही देऊ शकता. ओके, त्या टेस्ट सिरीज एनरोलमेंटचा फॉर्म आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर भरपूर सारे मुलं टेस्ट सिरीज देत आहे, त्यांचा स्कोरही इम्प्रूव्ह होतोय, दिसतंय तिथं टेस्ट सिरीजमध्ये स्कोर इम्प्रूव्ह झालेला. तर तुम्ही जॉईन करू शकता, टेस्ट सिरीज देऊ शकता. ओके, तर त्याच्यानंतरचा आपला मेन आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे वेक्टर्स. याचं CET मध्ये 8 मार्क्सचं वेटेज आहे, म्हणजे मुलांना खूप जास्त वेटेज आहे याचं. तर हा चॅप्टर आपल्याला बिलकुल स्किप करायचा नाही म्हणजे नाही. तर ठीक आहे, तर सर्वप्रथम स्केलर्स अँड वेक्टर्स. स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय आणि स्केलर क्वांटिटी म्हणजे काय हे तर सांगितलेलं आहे. देन रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स,
देन टाइप्स ऑफ वेक्टर्स, त्याच्यात झिरो वेक्टर, युनिट वेक्टर, इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, कोलिनियर वेक्टर, फ्री वेक्टर्स, लोकलाइज वेक्टर्स आणि को इनिशियल किंवा को टर्मिनल वेक्टर. ओके. तर सॉरी, तर जरा फॉर्म्युलाजमध्ये थोडंसं म्हणजे एक गार्बेज त्याच्यासोबत हे झालंय. तर ठीक आहे. नंतर पुढचं आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. तर तुम्ही इथं पाहू शकता प्रत्येक पॉईंटचे तुम्हाला शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. त्याच्यानंतर वेक्टर ॲडिशन, हे ऑपरेशन्स आहेत वेक्टर आणि त्याच्यावर परफॉर्म करायचे. वेक्टर ॲडिशन, त्याच्यानंतर कोप्लेनर वेक्टर म्हणजे काय, तर ठीक आहे, वेक्टर्स लाई इन अ सेम ऑर पॅरलल प्लेन्स नोन ॲज अ कोप्लेनर वेक्टर्स. 2D अँड 3D वेक्टर्स, इन 2D साठी आणि 3D साठी तुम्हाला इथं सेपरेट इक्वेशन्स प्रोव्हाइड केले आहेत. त्याच्यानंतर लिनियर कॉम्बिनेशन अँड डिपेंडन्स. ओके. त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, यासाठी तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला. ओके. इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन अँड मिड पॉईंट डिव्हिजन. ठीक आहे, हा असतो सेक्शन फॉर्म्युला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट PXYZ इज तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलं गेलं आहे. त्याच्यानंतर वेक्टर बिटवीन 2 पॉईंट्स. ठीक आहे, 2 पॉईंट्स मधला आपण वेक्टर कसा फाइंड करू शकतो, तर इथं इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. कोलिनियरिटी अँड द कोप्लॅनरिटी कंडिशन्स, काय कंडिशन्स आहेत कोलिनियरिटी आणि कोप्लॅनरिटीच्या, तर इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज 4 चॅप्टर्स करणार आहोत. फिजिक्सचा चॅप्टर नंबर आय थिंक चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 7 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. आणि त्याच्यानंतर मॅथ्स पार्ट 1चा चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि चॅप्टर नंबर 5 वेक्टर्स. तर मित्रांनो, तुमचं आज खूप सारा रिव्हिजन होणार आहे, कारण वेक्टर्सचं वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे, हा चॅप्टर आपल्याला बिलकुल स्किप नाही करायचा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इझी चॅप्टर आहे, न्यूमेरिकल्स पण जास्त काही डिफिकल्टी येत नाही त्याच्यावर, आणि 4 मार्क्स म्हणजे भरपूर चांगलं वेटेज आहे. केमिस्ट्रीच्या याच्यात थोडंसं कमी वेटेज आहे 2 मार्क्सचं, पण ठीक आहे, तुम्ही त्याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स करा. आणि फिजिक्सचं वेटेज एक चांगलं वेटेज आहे, 3 मार्क्सचं वेटेज आहे. तर मित्रांनो, तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि अद्यापही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण इथून पुढचे जे CET रिलेटेडच्या कन्सेप्ट असतील, डाऊट असतील, ते आपण मुलांचे सॉल्व करणार आहोत. त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेससाठी त्यांना हेल्प करणार आहोत.